जय आदिवासी जय जोहार। तर मी इथं आलेले आहे, आपले आदिवासी जे स्टुडंट आहे ते प्रोटेस्ट करत आहे, तिथं मी आलेले आहे आज। तर मी इथं येऊन मी त्यांना विचारले कशासाठी प्रोटेस्ट आहे काय। त्यांनी मला 2 शब्दात सांगितले की आपल्या आदिवासी जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना जे काही जेवण दिलं जातं ते चांगलं नसतं, त्याच्याने फूड पॉइझन वगैरे होऊ शकतं। तरी मी यांच्यासोबत ते 2 शब्द बोलले, तुम्ही ते ऐकून घ्या। मित्रांनो, ही लढाई आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांची लढाई आहे। आज आपण बघतोय की आम्ही उपोषणाला बसलोय, आपले सर्व आदिवासी विद्यार्थी आम्हाला भेटायला येत आहे। हे कशाला भेटायला येतं की जे आदिवासी विद्यार्थ्यांवर जो अन्यायकारक GR काढला, आदिवासी विद्यार्थीच्या आश्रमशाळेचे डे बाय डे संख्या वाढते, मृत संख्या। मित्रांनो, जे आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जो अत्याचार आणि अन्याय होतोय आणि आमची मागणी स्पष्ट आहे की आदिवासी विकास मंत्री यांचा राजीनामा द्यावा। या लढाईमध्ये सर्व आपली बहीण असेल, भाऊ असतील, ज्यांचे आदिवासी विद्यार्थी आहे ते येत आहे आणि या लढाईला मजबूत करत आहे, या लढाईला ताकद देत आहे। जे पण भेटायला येत आहे त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि या लढाईला आपण नक्कीच जिंकू। आणि जोपर्यंत आदिवासी विकास मंत्री यांनी राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं हंगर स्ट्राईक बंद होणार नाही, आम्ही मागे घेणार नाही। आणि सर्वांना एक विनंती करू इच्छितो की ही लढाई कोणी एकट्याची नाही आहे, ना माझी ना तुमची। ही लढाई आदिवासी विद्यार्थ्यांची आहे, संपूर्ण आदिवासी समाजाची आहे। म्हणून सर्व आदिवासी विद्यार्थी, जेनजी असतील, युवा असतील, समाज असतील, पालक असतील, ते सर्वांनी 1 सप्टेंबरला आदिवासी विद्यार्थींचा जो जेनजी महामोर्चा उलगुलान होणार आहे, तर तुम्ही नक्कीच 1 सप्टेंबरला या गोल क्लब मैदान नाशिक या इथं या। जोहार। तरी मी सगळ्यांना एक मेसेज देते की आपल्या इथं 1 सप्टेंबरला जिथं मोठ्या संख्येने आपला प्रोटेस्ट होणार आहे, तिथं सगळ्या मित्रांनो सगळ्यांनी आमच्यासोबत यावे आणि आम्हाला पाठिंबा द्यावे, हीच माझी नम्र विनंती।